आपण सगळ्यात आधी हे समजून घेऊ की साऊंड म्हणजे नेमकं काय. याचा थोडक्यात व्हिडिओ आपण एखाद्या वेळेस घेऊच, पण तुम्हाला साऊंड समजण्यासाठी सगळ्यात आधी वेव काय आहे ना आणि वेवचे प्रकार कोणते आहेत ते समजणं गरजेचं आहे. वेव म्हणजे काय की ज्या वेळेस फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मास म्हणजे मॅटर आहे तो ट्रान्सफर होत नाही, त्याला काय तर आपण वेव म्हणतो, त्याला आपण तरंग म्हणतो. याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे काय तर ते मेकॅनिकल वेव ज्याला यांत्रिक तरंग म्हणतात, आणि एक आहे ते म्हणजे काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हटलं जातं. यांत्रिक तरंग म्हणजेच काय की ज्याला माध्यमाची गरज आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजेच काय ज्याला माध्यमाची गरज नाही किंवा नसेल तरी पण काय तर ते प्रोपोगेट होऊ शकतात. पण जे मेकॅनिकल वेव्ह आहे त्यांना मीडियम असायलाच पाहिजे, ते असल्याशिवाय काय तर ते प्रोपोगेट होणार नाही, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही, ते ट्रॅव्हल करणार नाही. बरं, त्या मेकॅनिकल वेव्हमध्ये परत मग दोन प्रकार पडतात की ते म्हणजेच काय तर लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि काय तर ट्रान्सव्हर्स वेव्ह, अनुतरंग आणि काय तर अवतरंग म्हटलं जातं. हे दोन प्रकार तुम्हाला समजणं फार जास्त गरजेचं आहे की नेमकं कसं हे ट्रॅव्हल करतात, प्रोपोगेट होतात हे समजणं गरजेचं आहे. तर बघा की जे लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे त्याला यापासून दाखवला जातो, ज्याला काय तर कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन म्हटलं जातं. होतं काय की हे सगळे जे पार्टिकल्स आहेत, सपोज हा एक मॅटर आहे आणि त्याचा एक पार्टिकल आपण इथं इमॅजिन करू. हा पार्टिकल काय होतोय की हा असा व्हायब्रेट होतोय, याची डायरेक्शन अशी आहे आणि ही आहे वेव्ह आहे, ही अशीच प्रोपोगेट होत राहते. इमॅजिन करा की हा पूर्ण एक स्प्रिंग आहे आणि याला मी थोडासा धक्का दिला तर काय होईल की कुठेतरी कॉम्प्रेशन तयार होईल आणि तोच कॉम्प्रेशन पुढे 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 जाताना आपल्याला दिसेल. ऍक्च्युअली स्प्रिंग आहे ही त्याच ठिकाणी असते. म्हणजेच होत काय आहे की या पार्टिकलचा व्हायब्रेशन असा होतोय आणि त्याची मुवमेंट सुद्धा जी वेव्ह प्रोपोगेट होते ना ती सुद्धा काय तर समोर जाताना पाहायला मिळेल. आणि अशा वेव्हलाच काय तर लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणतात, यालाच म्हणतात काय तर अणुतरंग म्हटलं जातं. अणुतरंग म्हटलं जातं. ठीक आहे, लॉन्जिट्युडनल वेव्ह. यामध्ये लक्षात घ्या की पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि त्यासोबतच काय तर मग जी वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन हे दोन्ही पण काय तर सेम आहे किंवा पॅरलल आहेत, समांतर आहेत असं आपण म्हणू. पण तेच ट्रान्सव्हर्स वेव्हमध्ये नेमकं काय होतं, इमॅजिन करा की एक खिड्याला दोरा बांधलेला आहे आणि मी काहीतरी एक वेव्ह तयार करतोय, असं तो दोरा पकडून काय तर वेव्ह तयार करतोय. तर अशी वेव्ह तयार होईल जे कशाच्या फॉर्ममध्ये असते, याला क्रेस्ट म्हणतात आणि खालचा जो भाग आहे त्याला ट्रफ म्हटलं जातं. तर क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये असतं. लॉन्जिट्युडनल वेव्ह कशाच्या फॉर्ममध्ये आहे तर ते कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. बघा रेरिफॅक्शन कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन कॉम्प्रेशन या फॉर्ममध्ये आहे. आता इथं काय तर क्रेस्ट आणि ट्रफ तयार झालेले आहेत, बरोबर ना. मग आता यामध्ये हे समजून घेऊ की यामध्ये वेव्ह कशी आहेत, याची डायरेक्शन कशी आहे. बघा हा एक जर पार्टिकल्स घेतला ना, हा काय होणार तर या एवढ्या एरियामध्ये काय तर वर खाली होणार आहे. पण ही वेव्ह आपल्याला समोर जाताना पाहायला मिळेल. याचा अर्थ काय की हे दोन्ही पण डायरेक्शन एकमेकांना कशा तर परपेंडिक्युलर आहे. लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये दोन्ही डायरेक्शन पॅरलल आहेत, पण यामध्ये ते काय तर पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन ही कशी आहे तर एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, ते कशा तर एकमेकांना लंब आहे. बस हा फरक आहे. आता प्रॉब्लेम येतो काय की आपण जो टॉपिक शिकतोय तो आहे काय तर साऊंड आहे, आणि साऊंड कोणत्या प्रकारची वेव्ह आहे तर ती आहे कोणती तर ते आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह, म्हणजेच काय तर ध्वनी आहे, हे अणुतरंग आहे. याचा अर्थ काय की हे पार्टिकल्स आहेत हे असे व्हायब्रेट होत आहेत. कारण स्पीड ऑफ साऊंड काही गोष्टी समजणं आपल्याला हे समजणं फार जास्त गरजेचं आहे. बघा थोडक्यात सांगतोय काय की इमॅजिन करा की असे जे लेयर्स आहेत ना ते आपल्या माझ्या तोंडासमोर आहेत आणि तेच लेयर्स काय होतात की व्हायब्रेट होत आहेत, असे व्हायब्रेट होत आहेत. त्यानंतर तो व्हायब्रेट होईल, हा काय करेल तो त्याच्या पुढच्या लेअरला धक्का देईल, मग ते व्हायब्रेट होणं चालू होईल, तो त्याच्या पुढच्या लेअरला धक्का देईल आणि काय तर व्हायब्रेट होईल. या पद्धतीने काय तर ती वेव्ह आहे किंवा तो आवाज आहे तो प्रोपोगेट होत जातो. ते पार्टिकल्स किंवा ते जे लेयर्स आहेत हे आहेत त्याच ठिकाणी, फक्त ते एकमेकांना एनर्जी ट्रान्सफर करत चाललेत. आणि म्हणून काय तर यांना लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हटलं जातं. लक्षात ठेवा की साऊंड म्हणजेच काय तर ही मेकॅनिकल लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे, म्हणजे याला माध्यमाची गरज आहे आणि ते काय तर व्हायब्रेशनची डायरेक्शन आणि वेव्ह प्रोपोगेट होण्याची डायरेक्शन दोन्ही पण पॅरलल असते.